उदाहरणं देतो. 20 किंवा त्यापेक्षा कमी आमदार असणाऱ्या पक्षांचे नेते विरोधी पक्षनेते झालेले आहेत. 62 ते 67 शेका पक्षाचे आमदार कृष्णराव धुळप हे फक्त 15 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले. 67 ते 72 पुन्हा तेच 19 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले. 72 ते 77 शेका पक्षाचे डी.बी. पाटील 7 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले. 77 ते 78 आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख 13 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 81-82 मध्ये आमदार बबनराव ढाकणे हे 17 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 82-83 मध्ये पुन्हा आमदार डी.बी. पाटील हे 9 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 86-87 मध्ये आमदार जनता पक्षाचे आमदार निहाल अहमद 17 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 87-88 मध्ये ऍडव्होकेट दत्ता नारायण पाटील हे फक्त 13 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 88-89 मध्ये आमदार मृणाल गोरे या जनता पक्षाच्या 20 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. 89 ते 90 मार्च शेका पक्षाचे ऍडव्होकेट दत्ता पाटील डी.एन. पाटील हे 13 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते. आणि विरोधी पक्षाला समान दर्जा देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेला तडा जाईल असं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. पण ही एवढी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे तुम्ही तरी किमान आता हा प्रश्न विचारू नका की 20 आमदार 10% लागतात का. ही प्रथा परंपरा महाराष्ट्राच्या सभागृहाची गेले 40 वर्ष